मई आज पावभाजी बनवते तुझ्या हातची. हो, चल मी माझी मदत कर. हे 4 बटाटे धुवून घेतलेले आहेत. हे आहे शिमला मिरची, कोबी, वटाणे, अद्रक आणि लसूणचं पेस्ट, टमॅटो, कांदा. आता बटाटा आहे. आपण कुकर त्याच्यामध्ये तेल टाकून लसणाची पेस्ट टाकली, नंतर कांदा टाकला, खडा मसाला टाकून लालसर होईस्तोवर त्याला परतून घेतलं. नंतर टमॅटो टाकलं. नंतर हिरवं मटर टाकल्यानंतर ह्याला अजून थोडं हलवून घेतलं. कोबी टाकली. कोबी टाकल्यानंतर त्यात शिमला मिरची टाकली, हलवून घेतलं. थोडं हलवून घेतल्यानंतर ती लावून घेतल्यानंतर त्यात बटाटे टाकायचे. बटाटे टाकले. नंतर त्याला हळद मीठ टाकलं. नंतर त्याच्यात पाणी टाकलं थोडंसं आणि नंतर लावून घेतलं. तो पण लावून घेतलं. आता 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर पाणी बाजूला काढून घ्यायचं. राहिलेल्या मटेरियलला स्मॅश करून घ्यायचं. किती छान पद्धतीने मॅश होत आहे बघा. तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही चमच्याने पण स्मॅश करू शकता. नंतर याला ठीक पद्धतीने कढईत आपल्याला तेल आणि बटर टाकून गरम करून घ्यायचं. नंतर आता कस्तुरी मेथी टाकायची. नंतर त्याच्यात कांदा टाकायचा. नंतर ते त्याला हलवून घेतल्यानंतर टमॅटो टाकून लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला टाकून घ्यायचं आणि छान पद्धतीने हलवून टाकायचं. नंतर त्यातलं आपण ते पाणी घेतलेलं ते टाकायचं. त्यात थोडासा मसाला टाकायचा. ते स्मॅश करून घेतलेला मसाला टाकायचा. नंतर त्यात कोथिंबीर टाकून त्याला शिजून घ्यायचं. आता पाव रेडी करू. पाव रेडी झाल्यानंतर आपण आता हे मम्मीला देऊन येऊ. मम्मीला पाव गरम करून मम्मीला देऊ. पावभाजी कशी झाली सांग. खूपच छान दिसायला. आज माझ्या मईनं बनवले व्हिडिओ आणि मस्तपैकी पावभाजीचा आनंद घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.